भाषा हे संप्रेषणाचं माध्यम. आपण एकमेकांशी बोलतो, संवाद साधतो, एखाद्या गोष्टीवर आपला प्रतिसाद देतो, आपलं मत व्यक्त करतो. घरातील, कुटुंबातील व्यक्तींशी आपलं एक प्रकारचं संवाद चालू असतो सकाळी उठल्यापासून तर अगदी रात्रीपर्यंत. भावना व्यक्त करतो शब्दांमध्ये, भाषेमध्ये. म्हणजेच भाषा हे मानवी जीवनाला लाभलेलं अतिशय सुंदर असं एक वरदान आहे. संप्रेषणाचं माध्यम आहे. तर अशी ही भाषा, मग ती जर मातृभाषा असेल, तर ती शिकण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं लागत नाही. म्हणजे काय? तर बाळ जेव्हा जन्माला येतं किंवा असं म्हणता येईल की जन्माच्या आधीच अगदी आईच्या पोटात असतानापासून बाळ भाषा शिकत असतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या संवादांचं एक सूक्ष्म असं टिपण त्याचं चालू असतं. त्यानंतर कुटुंबातील व्यक्तींकडून, मित्रांकडून, शेजारी आणि सरतेशेवटी आपल्या सभोवती असणाऱ्या सर्व व्यक्तींकडून त्यांचं बोलणं ऐकून भाषेचे एक छोट्या-छोट्या क्लुप्त्या ज्या आहे ते बाळ शिकत असतं आणि ते मूल, ते बालक जेव्हा शाळेमध्ये येतं, तेव्हा त्याच्याजवळ शब्दांचा एक प्रचंड साठा असतो. त्याची मातृभाषा त्याला आधीपासूनच बोलता येत असते. तरीही आपल्या अभ्यासक्रमामध्ये मातृभाषा ही शिकण्यासाठी एक विषय म्हणून दिलेला असतो. का बरं? कारण आपण घरी जी बोलतो, बाहेर जी बोलतो भाषा ती अनौपचारिक भाषा असते. परंतु त्या भाषेला एक औपचारिक रूप प्राप्त व्हावं. त्याचप्रमाणे आपल्या भाषेतील विविध अंकांचा आपल्याला शास्त्रशुद्ध अभ्यास करता यावा, आपली भाषा समृद्ध व्हावी, ती बोलताना अधिक सुंदर कशी होईल, प्रभावी कशी होईल, याचा एक अभ्यास करण्यासाठी आपण भाषेचं व्याकरण शिकत असतो, भाषेचं शास्त्र शिकत असतो, भाषाशास्त्र शिकत असतो. शिकताना आपल्याला कळत नाही की आपण शास्त्र शिकतोय, परंतु जसं व्याकरणातील एक एक गोष्ट आपण शिकत जातो, तसं आपल्याला कळतं की अरे, हे तर मला आधीपासूनच येत होतं. फक्त त्याला एक चाकोरीबद्ध एक रचना त्याला एक मिळालेली आहे आणि म्हणूनच आजच्या या लेसनमध्ये आपण सुरुवात करतो आहे शब्दावर विचार करायला. भाषा ही शब्दांनी तयार झालेली असते, वाक्यांनी तयार झालेली असते. माहीतच आहे आपल्याला की वर्णमालेतील क, ख, ग, घ ही जी वर्णमाला आहे त्यामध्ये स्वर आणि व्यंजन असतात आणि त्यांच्या माध्यमातून शब्द तयार होतात. शब्दांची एक अर्थपूर्ण रचना जेव्हा होते, तेव्हा वाक्य तयार होतं आणि अशी अनेक वाक्य मिळून आपण भाषा ही वापरत असतो. तर बघूया शब्दांच्या जाती. बालमित्रांनो, बघा आपल्याकडे दोन्ही मीडियमचे विद्यार्थी आहेत. मराठी माध्यमाचे आहेत आणि हिंदी माध्यमाचे सुद्धा आहेत. म्हणूनच मी जेव्हा शब्दांच्या जाती शिकवेल, तेव्हा हिंदीमध्ये सुद्धा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणून मराठी आणि हिंदी दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा, या लेसनचा फायदा होणार आहे. तर बघत रहा. मी दीपा काकडे गायकवाड सादर करीत आहे शब्दांच्या जाती. तो बच्चों, भाषा हम एक दूसरे को अपने मन की भावना समझाने के लिए इस्तेमाल करते हैं, उपयोग करते हैं उसका। तो भाषा के माध्यम से हम अपनी भावना, अपनी इच्छा, हमें अगर कुछ आनंद व्यक्त करना है या किसी को कुछ मैसेज पहुंचाना है या सहज रूप से अगर कोई संवाद हमको करना है, संभाषण करना है, तो हम भाषा का इस्तेमाल करते हैं। भाषा में शब्द होते हैं, वाक्य होते हैं और उनके द्वारा हम अपना दैनंदिन व्यवहार करते हैं। तो देखो, आज हम सीखेंगे शब्दों के भेद, शब्दांच्या जाती। शब्दों के दो प्रमुख भेद हैं, वो है विकारी शब्द और अविकारी शब्द। मराठीमध्ये सुद्धा बघा, मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये भयंकर साम्य आहे. एकतर लिपी सारखी आहे, देवनागरी लिपी है, दोनों भाषा देवनागरी लिपि में लिखी और पढ़ी जाती है और शब्दों में भी उनके जो नियम है उसमें थोड़ा फर्क है, लेकिन एक ज्यादातर जब हम देखते हैं तो शब्दों में बहुत सारा साम्य है। तो पढ़ते समय हम देखेंगे शब्दों के भेद दो मुख्य प्रकार के होते हैं, विकारी शब्द और अविकारी शब्द। विकारी शब्दों में 4 भेद है, अविकारी शब्दों में भी 4 भेद है। मराठीमध्ये सांगायचं झाल्यास विकारी शब्द, विकारी म्हणजे काय?
ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन, पुरुष, कारक याच्यानुसार बदल होतो अशा शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. जसं कमल हे नाव घेतलं तर एखादं वाक्य जेव्हा आपण तयार करतो तेव्हा कमल या शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदल करून आपण ते वाक्य अर्थपूर्ण तयार करत असतो. जसं कमल एक सुंदर मुलगी आहे. कमलच्या घरापाशी एक मोठं वडाचं झाड आहे. कमलने बाजारातून येताना आईने सांगितलेली भाजी आणली. इथे आपण कमल, कमलच्या घरापाशी किंवा कमलने अशा पद्धतीने या शब्दामध्ये बदल केलेला आहे. लिंग, वचन, पुरुष आणि काल यानुसार शब्दांमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. याच्या उलट बघायचं झाल्यास अविकारी शब्द. बोलते समय कुछ शब्दों में बदल करने की जरूरत नहीं होती, परिवर्तन नहीं होता. जैसे विकारी शब्दों में परिवर्तन होता है, अविकारी शब्दों में परिवर्तन नहीं होता. वो शब्द जैसे है वैसे ही उपयोग में लाए जाते हैं. ऐसे शब्दों को अविकारी शब्द कहते हैं. या दोन प्रमुख जाती आहेत, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. यहाँ तक समझ में आया? चलो आगे देखते हैं. विकारी शब्दों के 4 प्रकार है, जिसमें सबसे पहला प्रकार है संज्ञा. मराठीमध्ये त्याला आपण नाम म्हणतो. नाम, नाम याने संज्ञा. तर नाम म्हणजे काय? नाम म्हणजे एखाद्या निरनिराळ्या व्यक्तींच्या, वस्तूंच्या, फळाच्या, जागेच्या, फुलांच्या, भावनेच्या, सजीव अथवा निर्जीव, दृश्य अथवा अदृश्य अशा सगळ्या गोष्टींच्या नावाला नाम असे म्हणतात. हिंदी में कहा जाए तो नाम यानी व्यक्ति का नाम, वस्तु का नाम, किसी भावना का नाम, शहर का नाम, फलों का, फूलों का, सब्जियों का, किसी भी प्रकार के वस्तु का नाम या कोई जो बात होती है, जैसे मुझे आनंद हो रहा है, मुझे दुख हो रहा है, ये सब भावना भी है, उनके भी नाम को हम संज्ञा कहेंगे. क्या कहेंगे? संज्ञा. तो अब हम संज्ञा ये जो है इसके बारे में देखेंगे कि संज्ञा जो है व्यक्तियों के नाम, उदाहरणार्थ व्यक्ति यानी मैं, आप, यानी पुरुष, स्त्री, लड़का, लड़की, ये सब व्यक्ति है. ठीक है. इनके नाम जैसे राम, श्याम, अजय, सुजय, इस प्रकार के नाम जो है. फिर वस्तुओं के नाम, जैसे ये ब्लैक बोर्ड, ग्रीन बोर्ड है, या फिर चौक है, टेबल, कुर्सी. इस प्रकार फूलों के नाम, आपके घरों के आसपास जो भी है, गुलाब है या फिर गेंदा है की नाही. तो मराठीमध्ये सांगायचं झाल्यास शहराचं नाव, जसं आपण नागपूरमध्ये राहतो, नागपूर किंवा जबलपूर किंवा अमरावती, या प्रकारे छोट्या छोट्या गावांचे नाव सुद्धा त्यामध्ये येतील. जसं त्याच प्रकारे एखाद्या ठिकाणाचं नाव, जसं गोवा आहे, हिमालय आहे. नदीचं नाव, जसं आपली नदी आहे, एक वैनगंगा नदी आहे म्हणा किंवा गंगा, यमुना अशा प्रकारचे. त्याच प्रकारे भावनांचे नावं, ज्या आपल्या भावना आपण व्यक्त करतो, दुःख व्यक्त करतो, दुःख हे भावनेचं नाव आहे. अशा सगळ्या पद्धतींच्या नावांना नाम असे म्हणतात. इंग्लिशमध्ये याला नाउन असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये नाउनचा एक वेगळा व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला तिन्ही भाषेमध्ये हा जो पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती आहेत याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करता येईल. दुसरा प्रकार आहे सर्वनाम. सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता याला स्पष्ट करण्यासाठी आपण जरा खोलात जाऊया. त्यासाठी आपण सगळ्यात आधी आपण शब्दांची पहिली जात पाहिली, नाम. आता बघूया सर्वनाम. सर्वनामाची व्याख्या लिहिण्यासाठी मी इथे व्याख्या लिहिली आहे बघा. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
हिंदी मध्ये सुद्धा, हिंदी में भी सर्वनाम को सर्वनाम ही कहा जाता है। अब इसका हम उदाहरण देखेंगे कि जैसे मैंने एक वाक्य लिखा, एक उदाहरण लिखा कि अवनी समझदार लड़की है। लड़की है। अवनी रोज स्कूल जाती है। जाती है। अब देखो, मैं अवनी के बारे में बात कर रही हूँ। बहुत ही समझदार लड़की है अवनी। अवनी रोज स्कूल में जाती है। उसके बारे में और कुछ मैं बता रही हूँ। अवनी अपने घर में माँ को मदद करती है। अवनी रोज पढ़ाई करती है। अवनी ऐसी है, अवनी वैसी है। अब देखो, बार बार वही नाम बोलने से ये जो हमारा ये है संभाषण है, ये बहुत ही बोरिंग सा हो जाता है और सुनने में भी अच्छा नहीं लगता। तो अवनी के लिए हम दूसरा शब्द इस्तेमाल कर सकते हैं, वह कर सकते हैं कि अवनी बहुत समझदार लड़की है, वह रोज स्कूल में जाती है, वह घर में माँ को मदद करती है, वो बहुत पढ़ाई भी करती है। यानी वह इस शब्द को हमने अवनी की जगह पे इस्तेमाल किया। मराठीमध्ये सांगायचं झाल्यास एखादं वाक्य एखाद्या व्यक्तीविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा वारंवार त्याच नावाचा उल्लेख करण्यापेक्षा आपण तिथे तो, ती, ते किंवा हा, ही, हे, मी, तू, तुम्ही अशा शब्दांचा आपण वापर करतो आणि या शब्दांनाच सर्वनाम असे म्हणतात। तर सर्वनाम कोणते कोणते आहेत? तो, ती, ते, हा, ही, हे, तू, मी, माझे, तुझे, तुला, मला, हे सारे शब्द सर्वनाम आहेत। हिंदी में जैसे वह या मैं, आप, उसने, उसका, इस प्रकार के जो शब्द है इन्हें सर्वनाम कहा जाता है। इन शब्दों से भाषा में एक सुंदरता आती है और जो रिपीटेशन होता है बार बार, ये टालकर हम अपनी भाषा को समृद्ध बनाते हैं। तर सर्वनाम म्हणजे काय आपल्याला समजलं असेल की एखाद्या व्यक्तीविषयी बोलताना किंवा एखादा संवाद साधताना ज्या नामाऐवजी वापरल्या जाणारे जे शब्द आहेत त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात। तर मंडळी बघा, शब्दांच्या जाती, शब्दों के भेद, इसमें से पहले दो भेद जो है ये हमने आज पढ़े हैं। पहला है नाम और दूसरा है सर्वनाम। दूसरा जो भेद है वो नाम से रिलेटेड है, नाम से संबंधित है, इसलिए इन दोनों का साथ में चलना बहुत जरूरी है, बहुत आवश्यक है। तर बघूया आपण पुढल्या लेसन मध्ये विकारी शब्दातील पुढील दोन प्रकार जे आहेत, विशेषण आणि क्रियापद। तर आज आपण इथे थांबूया आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, कारण या पुढील जे व्हिडिओ आहेत ते जसे अपलोड होतील तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर तोपर्यंत बाय, टेक केअर।